यापुढची बातमी मनसे संदर्भातली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पुन्हा एकदा मराठीचा आग्रह व्यक्त केला। महाराष्ट्रातल्या विविध बँकांमध्ये मराठीचा वापर झालाच पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आणि याची तपासणी करण्याचे आदेश मनसैनिकांना दिले। त्यानंतर राज्यभरातले मनसे कार्यकर्ते ॲक्टिव्ह झाले असून ठिकठिकाणी बँकेत जात आंदोलन छेडलं जात आहे। महाराष्ट्रात राहून सुद्धा मराठी न बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनसेनं हिसका दाखवलाय। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलणार नाही आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। उद्यापासून तयारीला लागा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। आज जोडून माफी मागतो, आज जोडून माफी मागतो। राज्यातील बँकांमध्ये मराठीचा वापर होतो की नाही हे पाहण्यासाठी मनसैनिकांनी बँकेत जाऊन धांडोळा घेतला। त्यामुळे आता बँक कर्मचारी आणि मनसैनिकांमध्ये वाद रंगल्याचं चित्र आहे। बँकेत येणाऱ्या ग्राहकांशी मराठीतूनच व्यवहार व्हावा अशा मागणीचं निवेदन मनसैनिकांकडून बँक व्यवस्थापकांना दिलं जात आहे। काही ठिकाणी ते स्वीकारलं गेलं तर काही ठिकाणी अमराठी बँक मॅनेजरची मुजोरी पाहायला मिळाली। आता ठाण्यात बघा, ठाण्याच्या कोपरीतील SBI बँकेच्या शाखेत मनसे कार्यकर्ते निवेदन घेऊन गेले, मात्र ते निवेदन स्वीकारायला आणि मराठीतून बोलायला बँक मॅनेजरनं सपशेल नकार दिला। बँक मॅनेजरची ही मुजोरी पाहताच मनसैनिक संतापले, तर मनसैनिकांना विरोध करायला चक्क एक मराठी कर्मचारी धावून आली। मराठीचा आग्रह धरणाऱ्या मनसैनिकांना पिटाळून लावण्यासाठी मॅनेजरनं पोलिसांना बोलावलं, मात्र मनसैनिक मागे हटले नाही। अखेर या मुजोर मॅनेजरनं निवेदनही स्वीकारलं आणि माफीही मागितली, तीही मराठी। ठाण्यासारखाच प्रकार 2 दिवसापूर्वी लोणावळ्यात घडला। लोणावळ्याच्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेत मनसैनिक निवेदन देण्यासाठी गेले, तेव्हा परप्रांतीय मॅनेजरनं मराठी बोलणार नाही असं सांगितलं। त्यावरून बाचाबाची होताच एक मराठी कर्मचारी मध्ये पडला आणि मराठीशिवाय काही अडत नाही असं सांगू लागला। त्यावेळी मनसैनिकांचा राग अनावर होऊन त्यांनी या कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला। अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमराठी ब्रँच मॅनेजरनं मराठी बोलायला नकार देत थेट उलट उत्तर दिल्यानं संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला। मराठी बोलता येत नसेल तर तुमच्या राज्यात निघून जा असं ब्रँच मॅनेजरला सुनावण्यात आलं। त्या ठिकाणी बँक मॅनेजर व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे आणि त्यांना आम्ही फक्त निवेदन दिलं की रिझर्व्ह बँकेने जे गाईडलाईन दिलेत की ज्या राज्यात जी बँक असेल त्याचा व्यवहार त्या भाषेत होणं पाहिजे, महाराष्ट्रात व्यवहार सगळे मराठीत होते असं निवेदन त्याला द्यायला गेलो। त्यांनी आम्हाला उडाउडीची उत्तर दिली। आप ये मुझे मत बोलो पुन्हा जाके बोलो असं त्यांनी उत्तर दिलं आणि त्यावेळेस त्याला आम्ही मराठीत बोलण्याचा आग्रह केला। त्यावर त्याची आर्ग्युमेंट झाली। खेडमध्ये मनसे पदाधिकारी वैभव खेडेकरांनी त्यांच्या नेतृत्वात बँकांमधील मराठीच्या आग्रहासाठी आंदोलन केलं। बँकेचे सगळे व्यवहार मराठीत झाले पाहिजेत यासाठी विविध बँकांच्या शाखेत जाऊन लाकडी दांडा भेट देण्यात आला। महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही। तो आग्रह कोणीही करू शकतं, केला तरी त्यात काही वावगं नाही, पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे। कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल। राज ठाकरेंच्या या आंदोलनाला RBIच्या नियमांचा आधार आहे। 1 जुलै 2014 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एक परिपत्रक काढून सर्व सरकारी आणि खाजगी बँकांना भाषेबाबत स्पष्ट असे निर्देश दिले। त्यात बँकांवरील फलक राज्यभाषेत असावा,
बँकेकडून देण्यात येणारी माहिती पुस्तिका त्या राज्याच्या भाषेत असावी. ग्राहकांशी संवाद साधताना हिंदी किंवा त्या राज्यातील भाषेचा वापर करावा. पासबुक, खाते उघडण्याचं अर्ज, धनादेश ही सगळी हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेत असावेत असे नियम करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीचा वापर व्हावा ही केवळ राज ठाकरेंची मागणी नाही, तर RBIचे नियमही तेच सांगतायत. मात्र ते समजून न घेता काही कर्मचारी कशाला हवी मराठी किंवा मराठी बोलणार नाही असं म्हणत मुजोरी करतात आणि त्यामुळे संतापून मनसैनिकांचं आंदोलन आक्रमक होत आहे. त्यामुळे हिंसा टाळून ही मागणी कशी पूर्ण करता येईल याचा विचार करतानाच बँकांनी नियमांचं पालन आधीपासून का केलं नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.